मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लंकापुरीतून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे करण्यात आले। अलंकापुरी नगरीतील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे टाळ मृदुंगाच्या तालात विठू माऊलींच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान झाले। लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान केले। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखी सोहळ्याला उपस्थिती लावली। राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांनी व दिंड्यांनी आळंदी नगरी गजबजून गेली होती। आळंदीतील इंद्रायणी घाट हा वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला होता। जिकडे तिकडे ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या तालात, हरिनामाच्या जयघोषात वारकरी महिला तल्लीन झाले होते। राज्याचे मुख्यमंत्री आळंदी नगरीत दाखल झाले। त्यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे व पालखीचे विधिवत पूजा अर्चा करण्यात आली। यावेळी त्यांना वारकरी संप्रदायाचे भूषण असलेली सफेद फेटा घालून सन्मान आळंदी देवस्थानकडून करण्यात आला। त्यानंतर त्यांनी इंद्रायणी घाटावर जाऊन पाहणी केली व आलेल्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच नगर परिषदेने नवीन बांधकाम करण्यात आलेल्या चौकातील भव्य तुळशीच्या वृंदावन यांचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले। आळंदी देवस्थानकडून मंदिराला आकर्षक फुलांची सजावट व महाद्वार बाहेर सुबक रांगोळी काढण्यात आलेली पाहायला मिळाली। तसेच राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांना प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी अखेर सायंकाळी 6 वाजता संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखीचे मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले। राज्याच्या कानोकोपऱ्यातून आलेल्या पालखीसोबत आलेल्या दिंड्या व वारकरी पायी चालत 15 दिवसांचा प्रवास करून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचणार आहेत। थोड़ा खाली घ्या थोडं भाई इंद्रायणी का हिंदी में इंद्रायणी का हिंदी में प्रतिनिधी कुणाल शिंदे, न्यूज टुडे 24, पुणे।